राज्यातल्या तूर खरेदीसाठी सरकारनं 30 दिवसांची मुदतवाढ जी आहे ती जाहीर केलेली आहे. तूर हमीभाव केंद्रांना 30 दिवसाची मुदतवाढ आता जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र स्थिती अशी आहे की या तूर हमीभाव केंद्रांवर शुकशुकाट आहे. ना नाफेडचे इथं अधिकारी आहेत, सरकारचे कोणी अधिकारी आहेत, ना शेतकरी आहेत. आणि त्यामुळं ह्या मुदतवाढीचा फायदा सरकारला होतोय की शेतकऱ्यांना होतोय, हा प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण होतं आहे. साधारणतः लातूर जिल्ह्यामधली स्थिती जर लक्षात घेतली आपण, तर केवळ 550 शेतकऱ्यांनी या हमीभाव केंद्रांवर नोंदणी केलेली आहे. कारण या केंद्रांकडे शेतकरी फिरकत नाही. त्याचं कारण असं आहे, कारण आडत बाजारामध्ये ₹7,661 भाव सध्या तुरीला मिळतो आहे आणि हमीभाव केंद्रांवर जर शेतकरी गेला तर त्याला ₹7,550 भाव मिळतो आहे. म्हणजे नुकसान करून घेऊन हमीभाव केंद्रांवर शेतकरी जात नाहीत आणि प्रामुख्यानं याच कारणामुळं नाफेडनं जी काही मुदत जाहीर केली आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना किंवा सरकारला देखील होईल अशी परिस्थिती नाही आहे. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मला सांगा, सरकारनं आता मुदतवाढ दिलेली आहे, मात्र जानेवारीच्या 24 तारखेपासून तुरीची खरेदी जी आहे ती करणं अपेक्षित होतं या केंद्रांवर हमीभावाप्रमाणे. मात्र शेतकरी इकडे फिरकत नाहीत. 550 शेतकऱ्यांनीच आतापर्यंत लातूर जिल्ह्यातल्या नोंदणी केलेली आहे, त्यांची सुद्धा खरेदी होत नाही आहे. मुळामध्ये सर अशी परिस्थिती आहे की आता शेतकऱ्यांचा ह्या नाफेडच्या खरेदीवर विश्वास राहिला नाही. कारण सोयाबीनचा मोठा वाईट अनुभव आता आम्हाला आलेला आहे. 8-8 दिवस रांगेमध्ये थांबून सुद्धा ऐन वेळेला सरकारनं खरेदी बंद केल्यामुळं आम्हाला नाविलाजानं भाडं अंगलट भरून भुर्दंड आम्हाला सहन करून मार्केटमध्ये 4,000 रुपयाच्या मध्ये भावानं आम्हाला विकावं लागले. तिथं 1,000 ते 1,200 रुपये आमचं नुकसान प्रति क्विंटल झालं आहे आणि भाड्याचा अंगलट. त्याच्यामुळं आता शेतकऱ्यांचा कल या ठिकाणी नोंदणीकडं नाही. कारण सरकारनं जो हमीभाव 7,550 रुपये जाहीर केला आहे तो चुकीचा आहे. राज्य सरकारच्या कृषी मूल्य आयोगानं केंद्र सरकारकडे 7,861 रुपये प्रति क्विंटल उत्पादन खर्च तुरीचा शिफारस केलेला आहे. उत्पादन खर्च अधिक 50% नफा ह्या हिशोबानं केंद्र सरकारनं हमीभाव जाहीर करायला पाहिजे होता, परंतु तो उत्पादन खर्चापेक्षा कमी केला आहे. जवळपास 12,000 रुपये प्रति क्विंटल तुरीचा हमीभाव केंद्र सरकारनं जाहीर करायला पाहिजे होता, तर कुठं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघाला असता. परंतु सरकारनं चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चामध्ये सुद्धा तोटा करून 7,550 रुपये ही चुकीचा हमीभाव जाहीर केल्यामुळं शेतकरी आज या ठिकाणी नोंदणी करत नाहीत. कारण बाजारामध्ये 7,000पेक्षा 7,500पेक्षा जास्त भाव आम्हाला त्या ठिकाणी मिळतंय. 1,000 रुपये प्रतिदिवस असं आम्हाला खरेदी केंद्रावर भाडं लागतंय आणि त्या ठिकाणी 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या नंतर आम्हाला पेमेंट होते. त्याच्यापेक्षा नगदी माल विकून नगदी आम्हाला हमीभावापेक्षा जास्तचे पैसे मिळत असल्यामुळं शेतकरी आज आम्ही या ठिकाणी प्रतिसाद म्हणजे ह्यांना देत नाहीत. लातूरच्या तूर डाळीचे भाव जर लक्षात घेतले आपण तर ते देशभरामध्ये परिणाम करतात आणि लातूरच्या बाजारपेठेमधून तूर डाळीचे भाव निघाल्यानंतरच देशातले भाव ठरवले जातात, अशी परंपरा या बाजारपेठेमध्ये आहे. लातूरच्या आडत बाजारामध्ये 11,700 पर्यंत प्रति क्विंटल तूर गेलेली होती आणि आता आडत बाजारामध्ये 7,661 रुपये भाव मिळतो आहे आणि हमीभाव केंद्रांवर 7,550 प्रमाणे सरकार सांगतंय की तुम्ही तूर आणून विका आणि तेही खरेदीची जी प्रक्रिया आहे ती सध्या बंद आहे. म्हणजे सरकारला नेमकं काय साधायचं हा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.